नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी असाच मध्ये सुरू करते. माझा अवतार पण वाईट आहे मला माहिती आहे, पण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. प्रमोशनच्या नावाने काही काही बायका खूप ओरडतात, त्याच्या मागची मेहनत दाखवते मी काय असते ते. तर आपला नेस्टेशियाचा ब्लॉग तुम्ही ऑलरेडी बघितला असेल, जे त्यांनी प्रोडक्ट्स पाठवले होते ते. तर इथे ते खोके पडलेले आहेत, काही प्रोडक्ट्स अजून त्याच्यातच आहे. हे बघा, हे माझं किचन आहे. ह्या ज्या बरण्या मी रिकामे करते ते. इथे सेटअप लावला आहे शूटचा. तिकडे सगळं माझं किचन भरलं आहे. इकडे एक्स्ट्रावाले भांडे हे, आणि सखीने पूर्ण हॉलमध्ये पसारा घातला आहे. आणि तिचं असं आहे की आज तिची मस्त मजा चालू आहे. निखिलला पण म्हटलं रातचा प्लीज कॉल स्किप करता आला तर कर, कारण हे सगळं मला बघवत नाही आहे. आणि माझं निम्म शूट झालं आहे आत्ताशी, माझं अजून खूप करायचं बाकी आहे. बट स्टिल मला आवडतं हे. पण जे म्हणतात ना की फुकट प्रमोशन येतं, हे तर नाही यार, त्याच्या मागे मेहनत पण खूप असते. आणि ही बघा, ही ती मेहनत आहे जी रात्री मला आय थिंक 1-1:30 वाजवणार आहे आज. आता फायनली माझं सगळं आवरलंय. हे बॉक्सेस मला बाहेर फेकायचे. तर लुक ॲट सखी, ती त्यातली एकही गोष्ट अशी नाहीये ज्याच्यात तिचा पाय नाही अडकलाय, ज्याच्यावर उडी तिने नाही मारली, ती खेळली नाहीये. आणि ती मला दार उघडून ते बॉक्सेस बाहेर सुद्धा टाकू देत नाहीये. शी इज लाईक, मम्मा हे मला खेळायचं आहे. सखी बॉक्सेस टाकायचे ना बाहेर. सखू नाही बाबा, ती खूपच बिझी झाली आहे. पापा मला काही मदत करत नाही, त्यामुळे सगळी मदत मला सखी करते आज आवरण्यात. रात्री आमचं शूट झालंय. निखिलला ऑफिसला जाता आलंय. आणि हे बघा, मॅडम बिना आंघोळीच्या आहे आणि खेळताय. अरे काय राग आला सखीला? याला म्हणता पोरीच्या इशाऱ्यावर नाचणं. निखिल बस, एकदा परत एकदा बस. अगं बसू दे ना पापाला. होत ना. आणि पापा उठला. दोन बिना आंघोळीचे, दोघांचं काय खेळणं चालू आहे. आणि घरात तर बघा पसारा. सगळं आवरलं होतं मी उठल्या उठल्या. अरे देवाला घाबरताना. हे निखिल प्लीज, माझ्या ब्लॉग मध्ये तरी असं म्हणू नको. निखिल मी आवरलं नाही सगळं उठल्या उठल्या. तू फक्त किचन आवरला. अरे हे पण आवरलं होतं. या गाड्या सखीने आत्ता काढल्या परत. असं बघ असं. महत्वाचे कॉल सोडून अति महत्वाचं काम करताना निखिल आणि सखी. चलो कंटिन्यू. मी खेळू का सखी? मी खेळू? पापाला जाऊ दे, मी खेळते. लागलं रे. जा निखिल, तू जा तू जा. बाय. तू ऑफिस करतो. करू ऑफिस. अगं पापाला करू दे ना ऑफिस. दोघांनी खेळू. फेक ना. मी आलो. नो. कसं ऑफिस करणार आहेस निखिल आज? त्याच्यामुळे मी ऑफिसला जातो. मला तर खेळत पण नाही घेते सखी. बाबू मला दे ना बॉल. ए बाबू मला प्लीज. मी मम्मा आहे ना तुझी. कशा असता ह्या पोरी. हट. ठीक. चालू द्या बाबा तुमचं. मम्माकडे नको फेकू दे. कट टू डे 3. मी काल पण खूप जास्त काही शूट नाही केलं आणि आत्ता पण माझ्याकडनं खूप जास्त काही शूट नाही झालं सखी. कारण एकच आहे, माझी सखुडी. आणि दुसरं हे पण आहे की माझी तब्येत जरा जाम होती. म्हणजे काल वगैरे एवढं नव्हतं. काल तर सखीमुळेच नाही शूट करता आलं. आज मी प्रॉपर असा ब्लॉग शूट करणार होती. आज 1 मे आमच्या सियाचा बर्थडे होता, म्हणजे आहे. आणि तिथे जाणार होती आणि तिथे खूप धमाल मस्ती होती. प्लस
छान एक सरप्राईज पण होतं जे शेअर करायचं होतं, जे मी तिथेच प्लॅन केलं होतं. बट सगळं घडलं. मी थोडा कंटाळा केला सकाळी आणि त्याचे माझे इतके वाईट परिणाम झाले. मला इतक्या कंटिन्यू उलट्या झाल्या की मला म्हटलं आज झालं की तिथे जाऊन तो बड्डेचा माहोल काय खराब करायचा मावशीच्या इथलं, म्हणून मी कॅन्सल केलं. नंतर निखिलला म्हटलं होतं तू तरी सखीला घेऊन जा, कारण ना काय झालं होतं, मी सखी सकाळी उठल्या मी सियाला फोन केला होता बड्डेचा. तेव्हापासून ना सखीच्या डोक्यात फिक्स होतं की बलून, सिया, बड्डे, केक. आणि तिला झालं होतं की जायचं आहे सियाच्या बड्डेला, मम्मा सिया बड्डे, मम्मा सिया बड्डे. मग निखिलला म्हटलं होतं तू तरी जा, खूप लांब पण नाही मावशीच्या घरीतून. बट तेवढ्या वेळात पण निखिल म्हणे ती मला मागे पुढे करून गाडीत, म्हणजे ती गाडी पण नीट चालवू देणार नाही, सो मी तिला एकटीला घेऊन जायची रिस्क नाही घेऊ शकत. सो सगळं कॅन्सल झालं आणि मला खूप हे झालं. सियाचं मागच्या बड्डेला होती मी पण ह्यावेळेस कसं घरी होतं. मी मावशीला दुपारी मेसेज पण केला की अगं मावशी काही स्वयंपाक करायचा, मी मदतीला लवकर येते. पण काही झालं नाही. मला इतका त्रास झाला की नंतर मला काही असं वेगळं काही करूच वाटलं नाही. म्हणजे रात्री जेवायची पण इच्छा नाही राहिली, असं झालं. त्यामुळे मी फोन पण नव्हता बघितला. मी आत्ता जस्ट फोन हातात घेतला आणि मी त्या क्रूजवर जे काही झालं ना, ते जे फोटो येत आहेत इंस्टावर ते बघून ना पुन्हा 15-20 मिनटं मी असे, आपण जातो ना आपण वर्स्ट विचार करतो. म्हणजे मी आजारी पडल्यावर माझं वर्स्ट विचार असतं की मला काही झालं तर सखीचं काय होईल. आणि एक्झॅक्ट ते माझं नाही, ते प्रत्येक आईचं. म्हणजे तो फोटो बघितल्यानंतर इतकं असं कळून येतं ना की बापरे हे काय. आणि म्हणजे त्यावेळेस त्या बाईच्या डोक्यात काय विचार असेल की मी वाचेल किंवा बाळ वाचेल, मी वाचते तर बाळ पण जे काही होतं ते इतकं हे होतं की. आणि हे इतके गोड असतात ना लहान मुलं, ते म्हणजे आपण नाहीच तो विचार करू शकत. ते बघून 15-20 मिनटं त्याच्यात गेले. आज मला बरं नव्हतं, मला कंटिन्यू उलट्या वगैरे होतं, पूर्ण डोळ्यात पाणी वगैरे आलेलं होतं. सखीने माझ्याकडे आली, ती खेळत तिची खेळत आली. तिने मला असं इंजेक्शन दिलं, जे ती तिची बॅग घेऊन फिरते ना, इंजेक्शन, त्याच्यावर औषध, कापूस वगैरे. आणि मग तिने वरतून बघितलं आणि ती मला म्हणते इंजेक्शन टोचलं. म्हटलं नाही सखी नाही, असं नाही आहे म्हटलं. ती पापांनी मारलं. म्हटलं नाही, जनरली ना आम्ही ती माझ्याकडे जास्त येत नाही ना, मी तिला असं म्हणते, निखिलला असं म्हणतो ना असं करतो निखिल मला, पापांनी मारलं. मग ती मला जवळ घ्यायला येते, मग तिला असं म्हणते ती पापांनी मारलं. म्हटलं नाही तसं नाही झालं. ती पटकन माझ्या जवळ आली, मला असं जवळ घेतलं, माझ्या डोळ्याच्या इथे पप्प्या घेतल्या, इथे चावून पण घेतलं त्या नादात. आणि तिने मला इथं असं घट्ट मिठी मारली ना, सो काहीतरी वेगळंच असतं जे काही असतं ते. आणि तो फोटो बघून जाणवलं. आणि मी पण म्हणजे वर्स्ट सिनारिओ असं कधीच वाटत नाही की आपण गेल्यावर दुसरं काय होईल. शपथ मला हे पण नाही विचार की निखिलचं काय होईल वगैरे, असं पण विचार येत नाही. पण हा एक विचार येतो की यार सखीचं काय होईल. सखीच्या आधी असं व्हायचं की नाही यार निखिलचं काय होईल, आता असं होतं की नाही यार मला काय झालं तर सखीचं काय होईल. त्यामुळे मग ते डोक्यातनं हे होणं. आणि ते जेव्हा मी बघितलं ना, असं वाटलं की यार ही प्रत्येक आई सेम असते की मुलाच्या बाबतीत वर्स्ट सिच्युएशन होती ती. मे बी त्यांना मोठी मुलगी पण आहे बहुतेक. मी खूप जास्त नाही न्यूजमध्ये जेवढं ते कोपऱ्यात दाखवत होती, एक ब्लॅक शर्टवाली मुलगी, ती कोण आहे ते माहीत नाही. बट जे झालं ते भयानक वाईट झालं. कोणाच्याच आयुष्यात असा प्रसंग नाही, म्हणजे नाहीच यायला पाहिजे. उद्या आम्हाला एका ठिकाणी बाहेर पण जायचं आहे आणि मी त्या तयारीत पण नव्हते. आमचं ॲक्च्युली प्री बुकिंग झालं आहे म्हणून, नाही तर हालत माझी अशी आहे की अजिबात बाहेर जायचं मी डोक्यातच नाही आणू शकत. निखिल म्हटलं तू काय सखीची बॅग भरता येईल ती भर, मी माझी उद्या सकाळी भरते, आम्हाला उद्या निघायचं आहे 10 वाजता. आता कुठे चाललो आहे, काय चाललो आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगू की आम्ही नक्की कुठे वगैरे काय चाललो आहे. अदर दॅन दॅट एका ताईने मला खूप मस्त असा DM केलेला आहे. तिने माझ्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब केलं होतं माझे वेट लॉसचे व्हिडिओ बघून. सो तिने मला खूप मोठा मेसेज केला आहे की तू वेट लॉसचे अपडेट का देत नाही आहे. तुझं बघून मी जॉब पण क्विट केला, फ्रीलॅन्सिंग करते आहे. माझं वेट सखी एवढंच तिचं बाळ आहे, दीदीचं 80 वेट होतं, मी 58वर आली आहे. तू तुझ्या का अपडेट देत नाही आहे. तू मागे ट्रेनिंग वगैरे सुरू केलं होतं, त्याच्या पण अपडेट नाही दिला. तर मी मागेच सांगितलं होतं की ट्रेनिंग मी जानेवारीत थांबवलं होतं. माझे अजून 3 महिने बाकी आहेत त्या दादाकडे. पण मध्ये जरा हेल्थ इश्यू झाले होते आणि जरा जास्त वाईट प्रकारचे झाले होते. मे बी जास्त मी प्रोटीन घेत होती म्हणून की काय, किंवा बाकी काही असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ते जेव्हा हे चालू होतं माझं इंच लॉस होत होता, बट माझं वेट तेव्हाही वाढत होतं आणि आत्ताही वेट वाढलेलं आहे. आणि आता कसं आहे ना, माझं असं आहे की माझ्या बॉडीला फंक्शनिंगला थोडा वेळ लागतो.
सो माझं असं आहे की जोपर्यंत मी प्रॉपर माझ्या रुटीनवर नाही येत, आता मी इंटरमिडिएट करते आहे, मी खाते आहे, बट मी ते तुम्हाला लगेच नाही दाखवू शकत, कारण ते मी इतकंही परफेक्ट नाही करत आहे की माझं बघून कोणी करावं. ज्यावेळेस मी समजेल की नाही यार माझं एक्झॅक्ट रुटीन सुरू झालं आहे, त्यावेळेस मी नक्की जी माझी जर्नी त्यात लपवण्यासारखं काहीच नाही आहे. पण मागे तुम्ही बघितलं असेल, एकाने तर मला मरणाची धमकी दिली होती की मी प्रेग्नेंट आहे आणि तुझं बघून मी वॉटर फास्टिंग करते, तर तुझं बघून हे करते. तर तसा वर्स्ट केस सिनारिओ पण नको आहे. म्हणजे माझं एक स्पष्ट मत आहे की तुम्हाला माझ्यापासून फायदा नाही झाला तरी चालेल, पण माझ्यापासून तोटा व्हायला नको. त्यामुळे मग मी आता करंटली खूप अपडाऊन चालू आहेत हेल्थ वाईज पण. मी एक दिवस डिटेलमध्ये सगळं शेअर करेल की नक्की काय काय झालं, वेट किती झालं आहे, वेट का वाढलं आहे, सगळं शेअर करेल. बट थोडा टाईम द्या मला. माझं रुटीन आत्ता सुरू झालेलं आहे. मे बी पुढच्या 2-4 दिवसातच मी सगळं डिटेलमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत की माझं रुटीन मी कसं केलं आहे. कारण माझं असं आहे ना, मला पहिले 2 दिवस जर मी वॉटर फास्ट नाही केलं ना, तर मला असं वाटतच नाही की यार आपण त्या रुळावर आलो आहे. आणि मी जेव्हा वॉटर फास्ट ट्राय केलं ना, माझा ब्रेक होतो आहे 24 तासानंतर म्हणा. मला 48 तासाचं लागतंच ते, जेव्हा मी काही सुरू करते तेव्हा. माझं कधी 17 तासात ब्रेक होतं आहे, कधी 24 तासात ब्रेक होतं आहे, कधी 40 तासात होतं आहे. तर मला ते जोपर्यंत 48चा आकडा मी तो पूर्ण करून माझे पुढचे 4 दिवस कंटिन्यू करत नाही, तोपर्यंत मला तुमच्यासोबत पण शेअर नाही करायचं आहे की काय चालू आहे. तर व्हिडिओमध्येच कट झाला तर इथे कंटिन्यू करते. तर मी सांगत होती की जेव्हा माझं रुटीन क्लिअर लागेल पुढच्या 4-5 दिवसात, मी सगळं डे वाईज सगळं शेअर करेल जे काही असेल. तोपर्यंत थोडा वेट करा. बाकी बस आज खूप जास्त काही बोलायची अवस्था पण नाही आहे आणि खूप जास्त इच्छा पण नाही आहे. सो ब्लॉग इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हात तो बनता यार, त्यामुळे तोही देऊन जा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.